नमस्कार. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. गव्हर्मेंट ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ रेल्वेज म्हणजे रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डकडून भरतीची नवीन जाहिरात देण्यात आलेली आहे. डिटेल सेंट्रलाइज एम्प्लॉयमेंट नोटीस देण्यात आलेली आहे. जाहिरात आहे. या जाहिरातीमध्ये संपूर्ण भारतभरामध्ये 5,696 जागांची जी भरती आहे, रिक्रुटमेंट ऑफ असिस्टंट लोको पायलट या पदासाठीची जी भरती आहे ती केली जाणार आहे. डिटेलमध्ये आपण जाहिरात पाहूयात. या जाहिरातीची जी माहिती आहे व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये पाहूयात. सेंट्रलाइज एम्प्लॉयमेंट नोटीस CEN आहे, रिक्रुटमेंट ऑफ असिस्टंट लोको पायलट. याच्यामध्ये अर्जची चालू होणार आहेत. ऑनलाईन अर्ज सुरू होणार आहेत 20 जानेवारी 2024 पासून. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 19 फेब्रुवारी 2024 पर्यंत. डेट ऑफ द मॉडिफिकेशन विंडो फॉर करेक्शन म्हणजे काही चेंजेस करायचे असतील तर 20 फेब्रुवारी ते 29 फेब्रुवारी 2024 पर्यंत याच्यामध्ये तुम्हाला वेळ देण्यात येणार आहे. त्याच्यानंतर आपण पाहू शकता, ॲप्लिकेशन आर इन्व्हायटेड फ्रॉम एलिजिबल कॅन्डिडेट्स फॉर फॉलोअड पोस्ट मेन्शन इन द टेबल बिलो. ॲप्लिकेशन्स कम्प्लीट इन ऑल रिस्पेक्ट्स मस्ट बी सबमिटेड ऑनलाईन ओनली. म्हणजे सबमिट ऑनलाईन करायचं आहे 19 फेब्रुवारी 2024 पर्यंत. असिस्टंट लोको पायलट ALP हे पद आहे. पे लेवल आहे 7 CPC म्हणजे 7व्या कमिशन आयोगनुसार लेवल 2मध्ये. इनिशियल पे आहे 19,900 आणि मेडिकल स्टँडर्ड A1 आहे. तर वयाची जी पात्रता आहे या पदासाठीची 18 ते 30 वर्ष. 1 जुलै 2024 रोजीचं जे वय आहे ते 18 ते 30 वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे. एकूण जी वॅकेन्सी आहे, एकूण जे पदे आहेत 5,696 या पदांसाठीची भरती आहे. माहिती पाहूयात. प्लीज रीड द इन्स्ट्रक्शन्स म्हणजे जे इन्स्ट्रक्शन आहे त्या ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरताना ते नीट चेक करायचे आहे तुम्हाला. कशा पद्धतीने ऑनलाईन अर्ज फॉर्म भरायचा आहे. त्याच्यामध्ये मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट आहे, अपॉइंटमेंटसाठीचं, वयाची पात्रता, सिलेक्शन प्रोसेस तीसुद्धा नीट चेक करणं आवश्यक आहे. 29 फेब्रुवारी 2024 RRB shall not be entertained in representation of the modification of the information furnished in the application. आणि शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट्स फॉर द सेकंड स्टेज CBT shall be done RRB wise at the rate of 15 times of the vacancies for the RRB. याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. ही महत्त्वाची माहिती आहे जी जाहिरातमध्ये देण्यात आलेली आहे. जाहिरात जी आहे ते लिंक जी आहे डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे, डाउनलोड केली जाऊ शकते. निगेटिव्ह मार्किंग पाहू शकता. याच्यामध्ये जी एक्झाम असणार आहे CBT टेस्टसाठीची, याच्यामध्ये 1/3 निगेटिव्ह मार्किंग असणार आहे प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी. त्याच्यानंतर बॅनर्ड आयटम्स म्हणजे परीक्षेसाठी तुम्हाला जे काही न्यायचं आहे त्याबद्दलची माहितीसुद्धा इथे देण्यात आलेली आहे. फोन्स आणि ब्लूटूथ अलाउड नाही आहे. त्याच्यानंतर जनरल इन्स्ट्रक्शनसुद्धा देण्यात आलेले आहेत. याच्यामध्ये आपण पाहू शकता. त्या आपण जी डिटेलमध्ये आहे पोस्टिंग आणि सिलेक्शन प्रोसेस आहे याची माहिती जाहिरातीमध्ये आहे. आपण विजन स्टँडर्डमध्ये याच्यामध्ये फिटनेस लेवल जी आहे त्याबद्दलसुद्धा माहिती देण्यात आलेली आहे. महत्त्वाची आहे, लोको पायलटसाठीची जी फिटनेस लेवल आहे आणि विजन स्टँडर्ड आहे ते असणं आवश्यक असतं. याच्यामध्ये मेडिकल स्टँडर्ड A1 असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर जनरल फिटनेस आहे तो फिजिकली फिट इन ऑल रिस्पेक्ट्स म्हणजे फिजिकली फिट असणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर डिस्टन्स विजन जे लोको पायलटसाठी महत्त्वाचं आहे. 6'6" विदाउट ग्लासेस विथ फॉगिंग टेस्ट मस्ट नॉट बी एक्सेप्ट +2D. त्याच्यानंतर नियर विजन जे आहे, नियर विजनसाठी 0.6 आहे, 0.6 विदाउट ग्लासेस आहे. त्याच्यानंतर मस्ट पास टेस्ट फॉर द कलर विजनची टेस्ट पास होणं आवश्यक आहे. बायनॉक्युलर विजन असणं आवश्यक आहे, पास असणं आवश्यक आहे. फील्ड ऑफ विजन, त्याच्यानंतर नाईट विजन आहे, मेस्कोप विजन आहे इत्यादी आहे. त्याच्यामध्ये द अबोव मेडिकल स्टँडर्ड्स आर नॉट एक्सक्लुसिव्ह and apply for the candidates. In general, for the details, candidates are advised to read Chapter 5 Indian Railway Medical Manual. म्हणजे याच्यामध्ये जी रेल्वे मेडिकल मॅन्युअल आहे ते डिटेलमध्ये चेक करणं आवश्यक आहे. नॅशनॅलिटी पात्रता पाहूयात. नॅशनॅलिटी इंडियन असणं आवश्यक आहे किंवा सिटीझन ऑफ नेपाळ असू शकतं किंवा सब्जेक्ट ऑफ भूतान याच्यानुसार आहे. वयाची पात्रता आहे 18 ते 30 वर्ष दरम्यान. याच्यामध्ये SC आणि ST कॅन्डिडेटसाठी 5 वर्षाची सूट आहे. तर OBCसाठी नॉन क्रिमिलियर कॅन्डिडेटसाठी 3 वर्षाची सूट आहे. EX सर्व्हिसमन्स आहेत यांच्यासाठीची सूट 3 वर्षाची आहे. OBC आणि NCLसाठी 6 ते SC STसाठी 8 वर्षासाठीची आहे. त्याच्यानंतर ग्रुप C आणि S2 ग्रुप D रेल्वे स्टाफसाठीची जी वयाची पात्रता दिलेली आहे 40 वर्ष ऑफ एज. अशा पद्धतीने वयाची पात्रता जी आहे याच्याबद्दलची विस्तारित माहिती जाहिरातीमध्ये आहे.
इथे एसेन्शियल क्वालिफिकेशन महत्त्वाची पाहू शकता तुम्ही, जी पात्रता आहे शैक्षणिक पात्रता या भरतीसाठीची, लोको पायलट या पदासाठीची. तर लिस्ट ऑफ एसेन्शियल क्वालिफिकेशन गिवन इन एनेक्चर ए याच्यानुसार कॅन्डिडेट मस्ट ऑलरेडी हॅव अन प्रिस्क्राइब्ड educational technical qualification from a recognized institute university on the last date of 19 February to 2024 for submission of online application. म्हणजे टेक्निकल एज्युकेशनल क्वालिफिकेशन सर्टिफिकेट आवश्यक आहेत. दोज awaiting result of their final examination of the prescribed educational technical qualification should not apply. म्हणजे जे रिझल्टसाठी वेट करत आहेत त्यांच्या परीक्षेचा, म्हणजे रिझल्टचा परीक्षा देऊन झाल्यानंतर त्यांनी यासाठी अर्ज न करावा असं सांगितलेलं आहे. एक्झामिनेशन फी पाहू शकता फॉर ऑल कॅन्डिडेट्स, 500 रुपये फी आहे सगळ्यांसाठी. त्याच्यानंतर बिलॉंग्स म्हणजे SC ST EX सर्व्हिसमॅन फिमेल यांच्यासाठी जी फी आहे 250 रुपये आहे लोको पायलट या पदासाठी. मोड्स ऑफ पेमेंट आहे ऑनलाईन आहे, फी जी पेमेंट आहे ते ऑनलाईन करायचं आहे. त्याच्यानंतर रिफंड एक्झामिनेशनसाठी सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे. इम्पॉर्टंट EWS सेक्शन आहे, इकॉनॉमिक वीकेंड सेक्शन्स आहे त्याच्यासाठीचा. त्याच्यानंतर हॉरिझॉन्टल रिझर्वेशन आहे, EX सर्व्हिसमॅनसाठीचं रिझर्वेशनची माहिती. पुढे पाहू शकता रिक्रुटमेंट प्रोसेस कशी आहे. म्हणजे कॅन्डिडेट्स कॅन अप्लाय ओनली RRB 1 ऑनलाईन ॲप्लिकेशन, म्हणजे एका वेळेला तुम्ही एक ऑनलाईन ॲप्लिकेशन सबमिट करू शकता. द रिक्रुटमेंट प्रोसेस शाल बी कंपाइज ऑन द फॉलोइंग स्टेजेस. पाहू शकता इथं पहिली स्टेज आहे CBT 1, म्हणजे पहिली एक्झाम होईल CBT कम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे, संगणक आधारितची परीक्षा आहे. त्याच्यामध्ये पहिली परीक्षा होईल. ते पहिली परीक्षा पास झालेल्या उमेदवारांची सेकंड स्टेज ऑफ CBT 2 होईल. त्याच्यानंतर तिसरी जी टेस्ट आहे कम्प्युटर बेस्ड ॲप्टिट्यूड टेस्ट CBAT. ही टेस्ट जी आहे CBT 2 टेस्ट पास झालेल्यांची CBAT टेस्ट 3 घेतली जाईल. पुढे जी परीक्षाची पात्र होतील त्या पात्र उमेदवारांची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल एक्झामिनेशन टेस्ट घेतली जाईल. इन्फॉर्मेशन ऑन एक्झामिनेशन शेड्यूल अँड वेन्यूज विल बी गिवन ड्यू कोर्सेस थ्रू द ऑफिशियल. म्हणजेच पुढची जी परीक्षा म्हणजे ऑनलाईन अर्ज केल्यानंतरची जी पुढची प्रोसेस आहे ती SMS आणि ईमेलद्वारे RRB ऑफिशियलकडून तुम्हाला सांगण्यात येईल. फर्स्ट स्टेज ऑफ CBT पाहू शकता CBT will only be screening exam for shortlisting eligible candidates. म्हणजे जे कॅन्डिडेट्स पात्र असणार आहेत CBT 1साठी त्यांचे स्क्रीनिंग कॅन्डिडेट स्टेट असणार आहे. याच्यामध्ये CBT 2मध्ये बेस्ड ऑन देअर नॉर्मलाइज मार्क्स अँड मेरिट लिस्ट. म्हणजे CBT 2मध्ये जे CBT 1 झाल्यानंतर CBT 2मध्ये जे नॉर्मलाइज मार्क्स आहेत त्यांचे आणि त्यांच्या मेरिटच्या आधारावर CBT 2 घेतली जाईल. द मार्क्स ऑफ CBT 1 शाल नॉट बी काउंट वाईल प्रिपेअरिंग फायनल पॅनल. म्हणजे CBT 1 ही फक्त स्क्रीनिंग आणि क्वालिफाईंग बेस्ड एक्झाम आहे. त्याच्यानंतर कॅन्डिडेट्स बिलॉंग टू OBC SC ST हू आर शॉर्टलिस्टेड फॉर CBT 2 बाय अवेलिंग रिलॅक्स्ड स्टँडर्ड्स एज शाल नॉट बी ट्रीटेड. इथे पाहू शकता पॅटर्न जो सिलेबस आहे पहिल्या CBT टेस्टसाठी. याच्यामध्ये आहे ड्युरेशन आहे 60 मिनिटाचा वेळ आहे. नंबर ऑफ क्वेश्चन्स आहेत 75 क्वेश्चन्स आहेत आणि प्रत्येक प्रश्नासाठी 1 मार्क्स आहे. दे शाल बी निगेटिव्ह मार्किंग, म्हणजे प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 1/3 निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. नॉर्मलाइज मार्क्स विल बी डन ऑन CBTज हेल्ड मल्टिपल शिफ्ट्स. म्हणजे ही जी परीक्षा आहे मल्टिपल शिफ्ट्समध्ये होणार आहे त्यामुळे नॉर्मलायझेशनसुद्धा करणार आहेत. त्याच्यानंतर पुढे पाहू शकता मिनिमम 5% फॉर एलिजिबिलिटी. म्हणजे UR आणि EWSसाठी 40% आवश्यक आहेत. OBC NCLसाठी 30%, SCसाठी 30%, STसाठी 25%. द स्टँडर्ड ऑफ क्वेश्चन्स फॉर CBT 1 विल बी जनरली बी इन कॉन्फ्लिक्टी विथ द एज्युकेशनल स्टँडर्ड्स अँड ऑन द मिनिमम टेक्निकल क्वालिफिकेशन. म्हणजे CBT 1ची जी परीक्षेचा दर्जा असणार आहे तो टेक्निकल क्वालिफिकेशनच्या परीक्षेच्या आधारावर असणार आहे. त्याच्यानंतर मॅथमॅटिक्स आहे याच्यामध्ये बर्डमस. म्हणजे याच्यामध्ये पाहू शकतो जो सिलेबस आहे CBT 1साठी नंबर सिस्टीम आहे, बर्डमस आहे, डेसिमल्स आहे, फ्रॅक्शन्स, LCM HCF रेशो अँड प्रपोर्शन आहे, पर्सेंटेजेस आहे, मेन्शुरेशन, टाईम ऑन वर्क, टाईम अँड डिस्टन्स, सिम्पल अँड कंपाऊंड इंटरेस्ट, प्रॉफिट अँड लॉस, अल्जेब्रा, जिओमेट्री अँड ट्रायजिओमेट्री, एलिमेंटरी स्टॅटिस्ट. त्याच्यानंतर स्क्वेअर रूट आहे, एज कॅल्क्युलेशन्स आहे, कॅलेंडर अँड क्लॉक. त्याच्यानंतर पाईप्स अँड सिस्टीम आहे. त्याच्यानंतर मेंटल ॲबिलिटीसाठी ॲनलॉजीज आहे, अल्फाबेटिकल अँड नंबर सिरीज आहे, कोडिंग अँड डिकोडिंग,
मॅथमॅटिकल ऑपरेशन्स, रिलेशनशिप्स, सायलॉजिज्म आहे, जम्बलिंग आहे, वेन डायग्राम, त्याच्यानंतर डेटा इंटरप्रिटेशन आहे, सफिशियन्सी आहे, कन्क्लुजन्स आहे, डिसिजन मेकिंग आहे, सिमिलरिटीज अँड डिफरन्सेस आहे, ॲनालिटिकल रिझनिंग आहे, क्लासिफिकेशन आहे, डायरेक्शन स्टेटमेंट आहे, आर्ग्युमेंट्स आणि अझम्पशन्स इत्यादी. त्याच्यानंतर चौथं सेक्शन असणार आहे जनरल सायन्स. याच्यामध्ये सिलेबस अंडर द शाल पिकवर फिजिक्स आहे, केमिस्ट्री, लाईफ सायन्स आहे, म्हणजे 10वीच्या लेवलचे हे प्रश्न असणार आहेत. त्याच्यानंतर जनरल अवेअरनेसमध्ये पाहू शकता करंट अफेअर्स आहे, म्हणजेच ज्या चालू घडामोडी आहेत त्याबद्दल. सायन्स आहे, टेक्नॉलॉजी, स्पोर्ट्स, कल्चर, पर्सनॅलिटीज, इकॉनॉमिक्स, पॉलिटिक्स अँड अदर सब्जेक्ट्स ऑफ इम्पॉर्टन्स. पुढची स्टेज आहे CBT2. CBT2मध्ये shortlisting candidates for the CBT2 shall be done RRB wise and community wise as per their normalized marks in the CBT. म्हणजे कम्युनिटी वाईज अँड RRB वाईज म्हणजे त्याच्यामध्ये सिलेक्शनमध्ये ते सेपरेशन होणार आहे. त्याच्यानंतर पाहू शकता टोटल नंबर ऑफ कॅन्डिडेट्स टू बी शॉर्टलिस्टेड फॉर द CBT2 shall be limited 15 टाइम्स नंबर ऑफ वॅकन्सीज नोटिफाईड अगेन्स्ट RRB. म्हणजे CBT1मध्ये जे परीक्षा दिलेली आहे त्याच्यामधून CBT2साठीचं सिलेक्शन असणार आहे. याच्यामध्ये 15 टाइम्स ऑफ द नंबर म्हणजे 15, म्हणजे जे परीक्षेचे 5,696 आहेत जागा त्याच्यामधून 15 एक 15 टाइम्समध्ये ते सिलेक्शन असणार आहे. त्याच्यानंतर हावेवर रेल्वेज रिझर्व द राईट ऑफ इन्क्रीज, म्हणजे कमी जास्त होऊ शकतात पोस्ट. त्याच्यानंतर पुढे द फायनल पॅनल्स ऑफ द ELP विल बी प्रिपेअर्ड ओनली ऑन द बेसिस ऑफ मार्क्स ऑफ मेरिट्स ऑफ कॅन्डिडेट्स इन CBT2. म्हणजे CBT2 आणि CBET ह्या 2 ज्या एक्झाम असणार आहेत त्याच्यावरती जे मार्क्स असणार आहेत त्या मार्क्सच्या आधारावर फायनल मेरिट लिस्ट जी आहे ती तयार केली जाईल. पॅटर्न पाहूयात, सिलेबस आणि पॅटर्न. CBT2 जे आहे द कॉम्प्रोमाइज ऑफ द 2 पॅटर्न्स असणार आहेत. पार्ट A आहे आणि पार्ट B आहे. डिटेल बिलो पाहू शकता. टोटल ड्युरेशन आहे 2 तास आणि 30 मिनटाचा आणि टोटल क्वेश्चन्स आहेत 175. पार्ट Aमध्ये 90 मिनटं अँड 100 क्वेश्चन असणार आहेत. तर पार्ट Bमध्ये 60 मिनिट्स आणि 75 क्वेश्चन असणार आहेत. देअर शॅल बी निगेटिव्ह मार्किंग, म्हणजे जी निगेटिव्ह मार्किंगसुद्धा याच्यामध्ये असणार आहे. नॉर्मलायझेशन ऑफ मार्क्स विल बी डन फॉर CBTs हेल्ड इन मल्टिपल शिफ्ट्स. नॉर्मलायझेशन होणार आहे याच्यामध्ये सुद्धा. इन पार्ट A मिनिमम 5% आहेत. URसाठी 40 आहे, OBCसाठी 30%, SCसाठी 30 आणि STसाठी 25% असणार आहे. Only the marks scored in the Part A shall be counted above shortlisting for the candidates for the further stages of this recruitment process provided by the candidates in respective community is able to secure qualifying marks 35% in Part B. आता पार्ट A पाहूया. पार्ट Aचा जो सिलेबस आहे तो अशा पद्धतीने आहे. मॅथमॅटिक्समध्ये नंबर सिस्टीम, बॉडमस आहे, डेसिमल्स आहे, फ्रॅक्शन्स, LCM, HCF, रेशो अँड प्रपोर्शन आहे, पर्सेंटेज अँड मेन्शुरेशन आहे, टाईम अँड वर्क, टाईम अँड डिस्टन्स आहे, सिम्पल अँड कंपाऊंड इंटरेस्ट, प्रॉफिट अँड लॉस, अल्जेब्रा आहे, जॉमेट्री, ट्राय जॉमेट्री, एलिमेंटरी स्टॅटिस्टिक्स, स्क्वेअर रूट आहे, एज कॅल्क्युलेशन्स, कॅलेंडर अँड क्लॉक आणि पाईप अँड सिस्टीम. जनरल इंटेलिजन्समध्ये सुद्धा ॲनॉलॉजीज, अल्फाबेटिकल अँड नंबर सिरीज आहे, कोडिंग अँड डिकोडिंग आहे, बेसिक सायन्स आणि इंजिनिअरिंग हे महत्त्वाचं आहे. पार्ट Aमध्ये CBT2मध्ये याच्यामध्ये द ब्रॉड टॉपिक्स दॅट आर कवर्ड अंडर द शाल बी इंजिनिअरिंग, म्हणजे याच्यामध्ये ड्रॉइंग प्रोजेक्शन्स आहे, व्ह्यूज आहे, ड्रॉइंग इन्स्ट्रुमेंट्स, लाईन्स, जॉमेट्रिक फिगर्स आहे, सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन आहे, युनिट मेजरमेंट्स आहे, मास, वेट अँड डेन्सिटी, वर्क अँड पॉवर, एनर्जी, स्पीड अँड वेलॉसिटी आहे, हीट अँड टेम्परेचर, बेसिक इलेक्ट्रिसिटी लेवल्स, मशीन्स, ऑक्युपेशनल याच्यामध्ये आहे. पार्ट B आहे याच्यामध्ये पाहू शकता. परत पुन्हा एकदा याच्यामध्ये पार्ट Bमध्ये इज ओनली द क्वालिफाईंग एक्झाम, म्हणजे पार्ट B आहे ती क्वालिफाईंग टेस्ट आहे आणि याच्यासाठीचा सिलेबस जो आहे तुम्ही पाहू शकता. डायरेक्ट ऑफ जनरल ऑफ ट्रेनिंग DGT असणार आहे. नोट क्वालिफाईंग मार्क्स असणार आहे त्याच्यासाठी 35% सगळ्या कॅन्डिडेटसाठी. सिलेबस आहे वेबसाईटवर तुम्ही जाऊन चेक करू शकता. सिलेबस जो आहे डिटेलमध्ये इथे देण्यात आलेला आहे. कॅन्डिडेट्स विथ ITI ट्रेड अप्रेंटिस क्वालिफिकेशन will be required to appear in the section having questions from their trade. डिग्री डिप्लोमा कॅन्डिडेट्स, म्हणजे डिग्री डिप्लोमा कॅन्डिडेट्ससाठीचा ट्रेड आहे द लिस्ट, ट्रेड अगेन्स्ट देअर इंजिनिअरिंग डिसिप्लिन असणार आहे. पार्ट Bची क्वालिफाईंग नेचर CBT2 टेस्ट आहे. द क्वालिफिकेशन वाईज असणार आहे. ट्रेड सब्जेक्ट आहे तिथे. द क्वालिफिकेशन कॅन्डिडेट्ससाठीचे असणार आहे. ट्रेड सब्जेक्ट देण्यात आलेले आहेत.
इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगसाठी कोणता आहे, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगसाठी, मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी आहे, ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगसाठी आहे. तर कम्प्युटर त्याच्यानंतर ह्या 2 टेस्ट पास झाल्यानंतर CBT आणि CBT 2मध्ये पास झाल्यानंतर पुढची जी टेस्ट आहे कम्प्युटर बेस्ड ॲप्टिट्यूड टेस्ट CBAT. याच्यामध्ये पाहू शकता इक्वल 8 टाइम्स ऑफ द नंबर ALP वेकेन्सीज म्हणजे सिलेक्ट केल्या जातील. आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये सुद्धा जी एक्झाम आहे CBATसाठी मॅन्डेटरी असणार आहे टेस्ट फॉर बॅटरी सेक्शन. CBT म्हणजे सिलेक्शनसाठी आणि क्वालिफिकेशनसाठी महत्त्वाची टेस्ट आहे. इंग्लिश आणि हिंदी शाल बी निगेटिव्ह मार्किंग म्हणजे द CBT शाल बी ओनली इन इंग्लिश म्हणजे दोन्ही भाषेमध्ये असणार आहे. CBT कॅन्डिडेट्स आर ॲडवाइज टू चेक द फॉलोइंग वेबसाईट. या वेबसाईटवर तुम्ही डिटेलमध्ये माहिती चेक करू शकता. इथे देण्यात आलेली आहे, लिंक देण्यात आलेली आहे. लिंकवर जाऊन पुढची प्रोसेस आहे CBAT टेस्ट पास झाल्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. जे डॉक्युमेंट जे आहेत ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करणं आवश्यक आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला मेडिकल सर्टिफिकेट आहे, त्याच्यानंतर तुमचे जे एज्युकेशनल सर्टिफिकेट आहेत ते असणं आवश्यक आहे. शेवटी कशा पद्धतीने अप्लाय करायचं आहे, तर अप्लाय करण्यासाठी तुम्हाला ऑनलाईनची अधिकृत वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर जायचं आहे. त्या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला मॅन्डेटरी डॉक्युमेंट्स आहेत याच्यामध्ये पाहू शकता. जे फाईल साईज देण्यात आलेली आहे ते फाईल साईजनुसार तुम्हाला अपलोड करायचं आहे. याच्यामध्ये इमेजेस आहेत, तुमचे जे क्वालिफिकेशन सर्टिफिकेट आहेत, त्याच्यानंतर SC ST सर्टिफिकेट म्हणजे जातीचे सर्टिफिकेट आहेत, याच्याबद्दलची माहितीसुद्धा तुम्हाला त्या पद्धतीने तिथे सबमिट करायची आहे, अपलोड करायची आहे. वेबसाईट ऑफ द RRB पार्टिसिपेटिंग इन CEN म्हणजे ह्या प्रत्येक जी वेबसाईट आहे तुम्ही ज्या एरियामधून तुम्ही हे करताय ऑनलाईन अर्ज करताय तर ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची लिंक आहे ती लवकरच म्हणजे 20 जानेवारी 2024 रोजी चालू होणार आहे ऑनलाईन अर्जासाठी. ती लिंक जी आहे डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे, चेक केली जाऊ शकते. तर ह्या ज्या वेबसाईट आहेत ह्या वेबसाईट पार्टिसिपेट करत आहेत म्हणजे ह्या वेबसाईटवरती ह्या जे एरिया जे आहे जो लोकेशन आहे तिथे ही 5,696 पदाची जी लोको पायलटची भरती आहे ती केली जाणार आहे. अशा पद्धतीने ही जी भरती आहे याच्याबद्दलची विस्तारित माहिती ह्या जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे, ती चेक केली जाऊ शकते आणि ऑनलाईन अर्ज केला जाऊ शकतो. धन्यवाद.